नमस्ते, मी अश्विनी. साई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचं सडा, रांगोळी आणि लकी सकाळ सकाळी पायातच येतो. जसे की जेव्हा त्याला एक चपाती घालते ना, त्यावेळेस अगदी निवांत असं बसतो. दिवसभर ना खोडकरपणा त्याचं अननंदीचं चालू असते. आणि कसं आता जसं ना बाकीच्या फुलांचं भर येऊन गेलेलं आहे, तसं आता ना ह्या फुलांचं भर येऊ लागलं आहे. आबोली अजिबात हे फूल सुकत नाही. नंदीला पण खायला घातलेलं आहे. आणि देवपूजा तर सकाळी झाली होती. भाजीची तयारी, मटकीची उसळ आणि त्याच्यामध्येच ना टोमॅटो कांदा शिजायला टाकते. हळद मीठ चवीपुरतं तिखट टाकायचं. कुकर लावायचं असेल तर 2-3 शिट्ट्या करा. मी चुलीवरती शिजायला ठेवणार आहे. अशा पद्धतीची आमटी घरात खूप सर्वांना छान अशी आवडते. कालचा गरगट्टा होता, म्हटलं चला त्याचा वापर करू. छान कणिक घेतलेलं आहे, म्हणजे आपलं गव्हाचं पीठ, मीठ घेतलेलं आहे. मी ना ह्याच्यामध्ये ओवा विसरले होते, तुम्ही ओवा घाला. तर आपलं धन पावडर टाकलेलं आहे, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे, भरपूर असं कांदा आणि कोथिंबीर टाकलेले आहे. जितकं कोथिंबीर जास्त तितकं छान आपलं धपाटं जास्त चांगलं लागणार आहे. दरवेळेस मी काय करते, एकतर थापून तर धपाटे करते किंवा आमच्या सोलापूर पद्धतीची धपाटी तसं करते. बरेच दिवस झाले सोलापूरच्या पद्धतीचे धपाटे खाल्लंच नाही आहे मला. म्हणजे आईंसाठी करायचं आहे, आईंच्या तोंडाला म्हणजे चव येण्यासाठी. खरंच त्या पद्धतीचं जर धपाटे केले अगदीच चव येतं बरं का. तर हे बघा, अशा पद्धतीने मी मटकी शिजत घातलेली आहे. असते तो खरीचे मटकीचे पण प्रकार असतात. हा घ्या आई, झालं सगळं घेतलंय. तर चला थोडंसं वेगळ्या पद्धतीने चाललंय पराठे. तर धूप लावलंय, परीच्या मैत्रिणीने धूप दिलेलं होतं. इतकं भारी सुगंध घरात पसरतोय आणि सगळीकडे धूरच धूर सगळीकडे असं दिसतंय. एवढं भारीत पण सुगंध भारी येतोय. तर चला, जो मळले पीठ त्या पिठाचे छान आता परोठे करून घ्यायचं नाश्त्यासाठी. तुमचं पाणी तापलं का? हो, कोण छान आहे? हा, काय केलंय? सायकलिंग करताना आणि लांब गेले, मी बेल वाजवली अजून येते माझ्या माग. परी जाईल तिथं, लकी येत आहे म्हणलं, पाडे पिडेल म्हणलं रस्त्यावर. कुठे सायकल खेळत नाही का परी? आईच्या बरोबरीनं सरळ जाते सायकलवर. आणि दुसरीकडे गेले बेल वाजवली की त्याचे दुसरीकडे गेल्यावरती. कोण लवकर आंघोळ करून येतंय? जा लवकर, छान नाश्ता करून. स्वच्छ आणि ही थालीपीठाची पद्धत ना थोडीशी वेगळी आहे. जसे की बघा, आपण काय करतो, ज्वारीच्या पिठात बाजरीच्या पिठात मिक्स करतो, सगळं पीठ मिक्स करून थापतो. पण हे लाटून करणार आहे, असं पण खूप छान आणि अगदी मऊसूत होतात. जास्त जाड पण नाही, पातळ पण नाही, असं करायचं. आणि कांदा जरी मध्ये जर आला तरी काही प्रॉब्लेम येत नाही बघा. आणि गोलच यावं असं काय ह्याचा अट्टास नसतो, कारण की ह्याच्यामध्ये असतो कांदा, त्यामुळे सगळं सेफ ह्याचं बिघडणारच. परी जा ना आंघोळ कर, जा, तुला क्रीम लावते परत. ते कशामुळे झालं असेल वाई? काय एवढं? 5-7 जागेत चावले आहे. बघितलंय तुम्ही? तुला औषध लावते म्हणले पिल्लू मी. ओ, औषध लावते म्हणले, जा आंघोळ कर, जा लावते तुला परत, जा. बघ कसं सुजलं इकडे, बघ परीला काय चावलंय देव जाणू. तुम्ही म्हणताय तीळ लय असल्यानंतर ना दागिने लय मिळते ती. आमच्याकडे तसं नाही म्हणत. जेवढं तुमच्या अंगावर तीळ तेवढं मैत्रिणी जास्त असते. ते जेवढ्या अंगावरती तीळ असतात ना तितक्या मैत्रिणी जास्त. तुला मैत्रिणी जास्त आहेत काय? मग तुम्ही दागिने कस काय म्हणलं आई? तीळ असल्यावर मग तुमच्याकडे दागिने कुठे येते? आवा, मला तीळ लई यायला पाहिजे आई. मग परला मिळते दागिने, परला आहे ती आई. कांदा टमाटा वापरला होता, त्याच्यामध्ये आलं खोबरं आणि लसूण बारीक करून असं वाटण करून घेतलंय. आणि शिजलेल्या मटकीचंच ना डब्यासाठी उसळ करून घेतलंय शिजलेलं. आणि हेच वाटण मी वापरलेलं आहे. दे की आजीला पिल्लू. ओ काय घातलं घ्या. छान झाले बाळा. आमटी ना करायचं ह्याच कढईमध्ये, त्यामुळे कढई अशी दिसते तुम्हाला. आणि हा हे वाटून तिखट मीठ मसाला टाकून आपलं मटकीची उसळ बनवायची आहे. आपले नेहमीचे सगळे मसाले, चांगलं तेल सुटल्यानंतर मसाला
अशा पद्धतीचं मटकीची भाजी खूप म्हणजे खूप छान होते. आणि आपली शिजलेली मटकी, थोडंसं वाटलंच तर शेंगदाण्याचं कूट टाका. हे बघा आपलं मटकीचा रस्सा मस्त तयार झालाय. सगळे खाऊन पटापटा गेले. शेवट मी खाल्लं, खरंच खूप छान. माझी खाण्याची पद्धत सांगू का तुम्हाला, दही आणि सॉस आहे ना थोडंसं मिक्स करून खायचं, खूप छान लागतं, थोडंसं वेगळं. परी इथं भरते डबा. मटकीची भाजी खूप छान झाली म्हणजे ती. तर चला, नाश्ता पण आवरलं, सगळं आवरलं. नाश्ता झाला की आईना ह्यांना थोडासा चहा लागतो. चहा करून सगळं आवरून घेते. आज मला बरीच काम आहे, जसं की बघा फरशी वगैरे पुसायची आहे. पटकन सई परला घालवायचं आणि फरशीला लागायचं. पोरं असोच तर अजिबात फरशी पुसता येत नाही. चला सगळं आवरते, नंतर बोलते. मग किती पावलं उमटताय गे अंदे, चल बाहेर, चल बाहेर, चल 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 चल, चला बाहेर, चला चला आईकड, चला चला, हे चल 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 चल, चल बाहेर, चल 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 तुझ्या आईकड, तिकडे चल, आई तिकडे चल तुझे. हे असं खोडकरपणा चालू आहे ह्याचा आता सध्या. आली का? या नमस्ते. संध्याकाळी शाळेला गेले. श्रद्धूला कसं धरलं साडी बघा, बघू बघू, हा चाल बघू, वर घेते जरा बघ कसं जायचं बघा. आता झालं गंमत बघायची तुझी. हा असू द्या असू द्या, हो असू द्या. तिघ थांबा, तिघ तिकडे इकडे मामाकडे बा, मामाकडे ओळखीची आहे. चला चला, गंगा जमुना सरस्वती. सरस्वती मला देती साडी आहे. लकी कुठे आहे ग? लकीला हाक मार, कुठे आहे लकी? लकी या, लकी कुठे आहे? लकी या, काय करतोय? काय करतोय? खावायच नाही. खराब झालंय ग बाई, काय करायचं? ते अजून कमी झालं वाटतं. काय करत नाही ते. चल स्वरा, लग्नाला जाऊन आली. चल, वहिनींचं आजोळ आहे एकतपूर, तर त्यांच्या मामाच्या मुलीचं आज लग्न होतं. त्यानिमित्तानं आज सगळ्यांची भेट झाली. खरंच खूप छान वाटलं. सई आणि परी नव्हते हे एकच वाईट वाटत होतं, कारण की जेव्हा सई सकाळी आणि परी गेल्या शाळेला त्यावेळेस सारखं बोलत होते की मामा आणि मामी आल्यानंतर त्यांना थांबून ठेव, अजिबात जाऊन देऊ नको. कारण बघा मुलांची म्हणजे कसं आहे, आता सई आणि परीच्या वयाचेच आपले हे मुलं आहेत भावाचे, त्यामुळे त्यांच्यात म्हणजे एक बॉन्डिंग, एक मैत्रीपणा असतो. परत खेळलेले आहेत ना, त्यामुळे एकमेकांना त्यांना बोलायला वगैरे खूप आवडते. आल्या आल्या एकमेकांचं सगळे नमस्कार करतात, जसे की बघा आईंच्या करतात, परत वहिनी माझ्या म्हणा किंवा ह्यांच्या, तर मुलं माझ्या. तर छान वाटते. आपण जसं वागू तसं छोटे मुलं वागत असतात. जसं की श्रद्धा, अक्षू सुद्धा आले की लगेच पाया पडतात. संध्याकाळी 5 वाजता तोच तर तुम्ही जायचं नाही काय सांगून गेले जाताना. हा 5 वाजता. आता तर मी अण्णा सांगितलं अजून आम्ही पार्टी म्हणलं तिला परत बसवायचं गाडीत नव्हतं उजेडाचं. म्हणा आता नाही ना, कालच राहिले नवरात्री पार्टी. काय होतं मग पोरीची गाठ पडत नाही बहिणी. मग ते बी झालं आणि त्यांना पण एक कार्यक्रम अटेंड करायचा अजून. कुठे किती वाजता राहिले पाहिजे म्हटल्या तर बाई लवकर. असं काय आला यावेळेस तू? मग तेच की तू थांबते का सर? थांबू दे मग तुला कपडा काय की वहिनीचे शाळा बुडवली माहिती का? आज शाळा बुडवली. आज वहिनीची बहीण दाखवते तुम्हाला बरं का. वहिनीची मोठ्या बहिणीची ओळख करते का वहिनी? चहा पाणी करूया. सरळ लक्षात आहे किती वेळा आले. पहिल्या वेळा आले तेव्हा अण्णा
काय सकाळपासून बघा अजून एक अर्धा एक तासाचं ब्लाऊजचं काम आहे, पण संध्याकाळपर्यंत त्याला शिवल्याशिवाय ठेवत नाही. किती पण लोड होते. इकडे तुमची ओळख करून देते. आमच्या बहिणींची मोठी बहीण विजापूरला असते. लग्नाच्या निमित्तानं का होईना वहिनींच्या मोठ्या बहिणीची तुम्हाला ओळख करता येणार आहे मला. तर त्यांची बहीण असते विजापूरला, तर वहिनीपेक्षा ह्या आहेत मोठ्या. तर स्वरा म्हटल्याप्रमाणे त्या दुसऱ्यांदा आपल्या घरी आले. जसं की बघा जेव्हा पहिल्यांदा आले होते त्यावेळेस त्यांचे पण वडील एक्सपायर झालेले होते आणि इकडे आपले अण्णा म्हणजे माझे सासरे सुद्धा एक्सपायर झालेले होते. त्यावेळेस त्यांना असं मानापानाचं काय करता आलं नव्हतं. खूप वाईट वाटत होतं. एक मनात आनंद झाला, बरं झालं ह्या ताई पण आल्या घरी. त्यानिमित्तानं म्हटलं चांगलं छान बोलणं, हसणं, खेळणं, ओटी भरणं पण होईल. तर ह्या ज्या साड्या आहेत ना मी वहिनीला आईना वगैरे दाखवते. ह्या साड्या माझ्या गोड सबस्क्रायबर ताईनं म्हणजे माहेरच्या माणसांसकट त्यांनी आणलेलं आहे बघा भेट. खरंच बाई म्हणजे किती म्हणजे ते कौतुक काय. तर मला ना कसं तरीच वाटत होतं की बाई आपल्यासाठी इतकं हे लोक खर्च करतात. तर त्यांना असं बोलल्यावर पण वाईट वाटलं, पण त्यांची एक इच्छा होती की चला वहिनीला आईला मला परत आपल्या आईंना अशा चौघीला साड्या आणलेल्या. विशेष म्हणजे सई परी सकट भावाच्या तिन्ही मुली सकट ना त्यांनी ब्रासलेट, टिकल्या, चापा बरंच काही काही आणलं होतं. जसं की बघा मला पण क्लचर आणलेलं, वहिनीला पण क्लचर आणलेलं, बरंच असं साहित्य आणलेलं आहे. तर खरंच त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद सांगायला सांगितलं आईनं आणि वहिनीनं. तर म्हटलं आता ज्यांना आणलं त्यांना हे सगळं साहित्य जायलाच पाहिजे, त्यांचं कौतुक व्हायलाच पाहिजे. मध्ये भाव आला तो सुद्धा म्हणजे आश्चर्य झालं. ही साडी आहे ना, ही साडी माझ्यासाठी आणली होती. तुम्हाला मध्ये मी तुम्हाला बोलण्यात दाखवलेलं आहे फॉल वगैरे लावताना, पण आईला वगैरे दाखवलं नव्हते ना. तर हे जे पीस आहेत ना अशा पीसमधून मला आणि वहिनीला दोघीला सेम पीस. परत एक व्हाईटवाला चिकन पीस म्हणून आहे तो म्हणजे आता वहिनीच्या हातात आहे आईंसाठी आणि आपल्या सोलापूरच्या आईंसाठी दोघीला सेम. विशेष म्हणजे ह्या विजापूरच्या तिथीला साड्या खूप अशा आवडल्या. त्यासुद्धा म्हणाल्या की खरंच बाई त्या ताईंचं खूप धन्यवाद मानायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे ते सुद्धा व्हिडिओ खूप आवडीनं बघतात. त्यांनी लगेच म्हटलं की मी समजू शकते, कारण की आम्ही इतकं व्हिडिओ आवडीने वगैरे बघतो ना, त्यामुळे एक म्हणजे काय नातं निर्माण होतं बरं का. तर ह्याच्यामध्ये म्हणजे असं काय वाईट वाटण्याचं काय असं कारण नाही. त्यासुद्धा मला बोलल्या. अक्षरशः ह्यांना शर्ट वगैरे आणलेले, 2 शर्ट, परफ्यूम, बरंच असं सांगेल तेवढं कमीच आहे. जे म्हणजे मी तरी ह्यातलं अर्धवट सांगितलेलं आहे. त्यांनी काय काय भेटवस्तू आणलेली आहे, जे काय निम्म मेन आहे तर तेच मी दाखवलेलं आहे. ताईंची इच्छा होती की तुम्ही नका दाखवू, पण मी ताईंचं नाव पण घेणार नाही. आणि म्हणजे आता बघा त्यांनी एवढं आटले म्हटल्यानंतर कौतुक व्हायलाच पाहिजे. आणि सोलापूरच्यांना त्यांची अमानत त्यांना मी परत दिली. आणि इकडं बघा एका बाजूला मी चहासुद्धा ठेवलेला होता. लग्नातून आलेले त्यामुळे पोट भरून त्यांचं जेवण झालं होतं. काहीच खाण्याची इच्छा नव्हती. तरीही चिकाची वड्या मला माहिती होतं आज सोलापूरचे येणार आहेत, त्यामुळे मी फ्रीजमध्ये लगेच चिकाचे वड्या ठेवलेले होते. सगळ्यांसाठी किमान चिकाचे वड्या तरी खा म्हटलं, पोहे नको काही नको. तर लहान मुलांना चिकाची वड्या फार आवडतात. विशेष म्हणजे आता सोलापूरमध्ये बघा आता जसं मला इथं दूध वगैरे मिळतं, खरवसचं दूध म्हणा किंवा चिकाचं दूध म्हणा, तिथं शक्यतो मिळत नाही. मिळालं जर तर वहिनीच्या माहेरातून टाकळीतून कधी तरी ते पण. मग चला म्हटलं आवडीनं मी अण्णांना सुद्धा सोलापूरला वड्या दिलेला आहे. जे काय मी बनवते आणि जेव्हा अण्णा घरी येत नाहीत ना तेव्हा मला अण्णांची लय आठवण येते. असं वाटतं की कधी ते अण्णांपर्यंत पोच होते. जेव्हा घरातले सगळे खातात तेव्हा एक मनाला एक चांगलं एक समाधान मिळतं. तर ही पिशवी तुम्हाला आधी ही पिशवीची ओळख सांगते. अक्काने शिवलेली पिशवी आहे. खूप असं छान मस्त सगळ्यांसाठी असं आल्याचा चहा ठेवलेला आहे. सहसा वहिनी भाऊ चहा घेत नाहीत, पण ह्यांचा एक हट्टास असतो की पाहुणे आल्यानंतर चहा करायचं. त्याचं इथे वड्या खाणं चालू होतं, त्यामुळे त्याचा चहा मी परत ठेवलाय. आणि एका ताईंचं असं हट्ट होता की सई म्हणजे मला नंबर मागत होते. मी प्रत्येक ताईंना सांगते सोशल मीडियावरती ना असं वैयक्तिक नंबर देता येत नाही. परत मला असं म्हणजे मला नाही कोण म्हणजे प्रत्येक ब्लॉगरला ना ते खूप त्रासदायक ठरतं, त्यामुळे नंबर देता येत नाही, बिलकुल देता येत नाही. तर त्यांचे म्हणजे मुलं साईपरीबद्दल थोडंसं अट्रॅक्शन असतं त्यांना असं बोलावं असं वाटतं. तर एक वीरू नावाचा एक माझा छोटा सबस्क्रायबर आहे, त्याला खूप मनापासून धन्यवाद. साईपरीची आठवण काढतो. हे लाडोबाई बघा छोट्यावाला ह्याने ना डाळे आणलेले, आपलं मसाले डाळे दुकानात मिळतात ना 2-3 रुपयाला, ह्याच्या तोंडाला चव लागत नाही म्हणून. तर हिला एकदम समोर दिसलं ड्रेसिंग टेबलवरती अगदी विहिरीला घालून पैसा करायला. पण आम्ही 10 दिवस नाही वाटायचं सगळ्यांना. सगळीकडेच पद्धत आहे तशी. 10 दिवस नाही द्यायचं कुणाला. 10व्या दिवशी मात्र बेसन लावून
डिकमळ डिकमळ पाजायचं. एक जण आणसून पाळायचं. एक छान झालं ना. करायचं नाही. दही तेवढं द्यायचं लोकांना. डबा अहो माहितीये की आई तुम्ही सगळ्या वाड्यात फिरतो का नाही दही द्यायला? दही 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 सगळ्या वाड्यात दही देतात का? डबा डबा द्यायचो आम्ही. दही दूध ताक सगळंच. आमच्या लोकांच्या वाड्यात सगळे लकी काय करत नाही, चावत नाही. नाही नाही अयो हे नाही बघा. संध्याकाळी 5 वाजता येतात. 5 वाजता काय सगळ्यांना हाय कर सगळ्यांना. सद्दू तू करत नाही? सद्दू लकीला घाबरले. सद्दूला लागले. तुला चावला नाही? चावला लय अंगावर येते. एकटे जाऊ नको. बऱ्याच ताईंचं ना बऱ्याच वेळा असे कमेंट येतात. तरी मी सगळ्यांना सांगत असते. तर ताई तुझं शिक्षण किती झालेलं आहे? तर माझं शिक्षण ना ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि सोलापूरमध्येच माझं शिक्षण झालेलं आहे. आणि इथे बघा इतकं घाई गडबडीत आलेले ना, असं पहिल्यांदा झालेलं आहे. एरवी भाऊ ना अगदी निवांत जातो, असं गडबड वगैरे काही करत नाही. जेवण खाणं होतात. अक्षरशः अण्णा जर नाही आलं तर मी अण्णांना डबा सुद्धा देत असते. पण ह्या ज्या दिदी आहेत ना त्यांना विजापूरला रिटर्न जायचं आहे. इथनं सोलापूरला जायचं. परत इथे घरात 5-10 मिनिटं जातात. परत त्यांना एसटी स्टँडवरती भाऊला सोडायचं आहे. म्हणजे बघा घरातच मला इथं 4:45 वाजलेले ना त्यांना. तर इथनं सोलापूरला जायला बरोबर 1.5-2 तास तरी लागतील. परत इथनं त्यांना विजापूरला जायचं आणि एकटे प्रवास करायचा आहे ना, त्यामुळे खूप गडबड चालली होती. नाहीतर सईपरी येईपर्यंत त्यांचं थांबायचं चाललेलं होतं. कारण की सई आणि परी तुम्हाला माहिती आहे, एक वेळेस सई ठीक आहे पण परी इतकं हट्टी आहे ना, इतकं अटॅच आहे ना मामा मामीना परत श्रद्धूसाठी. तर ते शाळेत मन सुद्धा लागत नसणार आहे की मामा मामी आले असतील का. इतकं मुलं ना म्हणजे आजोळीकडं असं खेचले जातात. आणि माहेरची माणसं म्हणले की आता आपल्याला ते आता माझंच उदाहरण सांगते. कितीही जरी काम जरी असेल, कितीही जरी कंटाळा जर असेल, तर ते कंटाळा ते कुठं जातोय काय मला माहित नाही. एक नवीन उल्हास असं भरून निघतो. छान वाटते. असं वाटते की हे लोक जाऊच नाही, राहावं असं वाटतंय. पण तसं होत नाही. प्रत्येकाला काहीतरी काही कामं असतात. भाऊची पण मीटिंग होती ना संध्याकाळी 7 का 8 वाजता त्याची मीटिंग होती. बरंच अशी सगळ्यांची कामं होती. म्हटलं चला म्हणजे इतकं सुद्धा प्रेस करता येत नाही की थांबा. परत सगळ्यांच्या हाती झाल्यानंतर आल्यापासून ते जाईपर्यंत सगळ्यांच्या नुसतं आशीर्वाद पाया पडापडी चालू आहे. चांगलं झालं गंगा? चांगलं आहे म्हणते आई. गंगा ते बोकड चांगलं काय ग? लय आगाव करते मग अशी बांधले त्याला. असते का? $12,000 घेतले. जाऊ सावकाश. टाटा. टाटा. तिला मम्मी लागते. तिला सारखी मम्मी लागते. हे बाई काच लावा पडेल. चला हा जावा सावकाश जावा. हा या. हे लकी आला. लकी पुढं. लकी आला. लकी लकी. मामा मामी आताच गेले.
हा अरे नाही गेले, खरंच गेले. दिसते का श्रद्धूवर घोडा आणली होती. अगं त्यांना म्हटलं 15 मिनिटासाठी गेले बघ, त्यांच्या मावशीला सोडायचं होतं विजापूरला. जाऊ दे, असू दे बाळा. परवा तर भेटून आला तू. लकी खातोय पिशवी तुझी. बर तुमच्या कटिंगला काय म्हणलंय तुझ्या स्कूल मधल्या मैत्रिणी सांगा दे. अय कशाला विरडते, कशाला विरडते. डोळ्यातलं पाणी वरच आहे. आता काय करा, त्याला उशीर होत होता. मामाला काय तरी मीटिंग होती शाळेतली बाळा, वेड्यासारखं. नीट प्रेमानं सांगायला मामा येऊन गेले म्हणून तुला. बरं राहू दे, कटिंगला काय म्हणले सांग स्कूल मध्ये तुझ्या. चल राहू दे, मामा मामीचा राहू दे. परू आता काय करू. सोनू तू सांग. छान म्हणले ना. बघ रुमाल कसं टाकले. आणि खायला लागले. मी थांब म्हणले होते की पिल्लू त्यांना. मग मामीने काय काय आणले. परला बाजरीची भाकरी आणले मामीनं पातळ, खूप छान छान खायला आणले. हे बघा वहिनीनं पातळ सोलापुरी भाकरी. हा पूर्णावळ एकदम पातळ. आज नणंदबाईचं वहिनीला असं पूर्ण स्वयंपाक संध्याकाळचं कॅन्सलच आहे. म्हटलं का माझ्या वहिनीनं माझी किती काळजी आहे. हा निराश झालेले आहेत आमचे मुलं. हा बिस्किट नाही आणलं, परीच्या छातीत दुखते म्हणून. हा तुला कसं वाटलं. हा मामा मामी येतील आपण. अरे मामा मामी दरवेळेस रात्री 11 वाजोस्तर असतात. ते हात लावू नको बाई, फिटिंग करायचं राहिलंय. मामी आलो होते मग सगळं व्यवस्थित ठेवले होते, परत हे केले. रुसू बाई रुसू, रडू बाई रडू. तर माझ्या भावाचं नवीन कॅलेंडर आलेलं आहे बघा. तर माझा भाऊ LIC एजंट आहे ना, तर माझ्या चुलत सासवांना वगैरे दे म्हटलाय. एक एक्स्ट्रा दिलाय आणि एक आपल्यासाठी. तर त्याचं सगळं फोन नंबर वगैरे भावाचा. दर आपली यात्रा ती कधी बघ, तुझं वाढदिवस कधी बघ नवीन वर्षात. तर शनिवारी. अगो बाई कसं अगो बाई आता शनिवारी आपण सांगते. शनिवारी हा परी रडा लागले हो. हा पुढच्या शनिवारी आहे. तर माझा भाऊ शिक्षक पण आहे, प्लस LIC एजंट पण आहे. कोणाला LIC काढायचं असेल तर सांगा. परीच्या सचिन मामाजवळ. कधी परीच्या सचिन मामाजवळ कोणाला LIC काढायचं आहे का, त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचं पूर्ण ऑफिस, त्याचं पूर्ण पत्ता सुद्धा आहे. बाई चला कपडे बिपडे बदला. असू दे, मामांना फोन करून तासभर बोला, मामीला बोला. उठा आता चला. आईला थोडंसं राहिले ब्लाऊजचं काम. माझं ब्लाऊज पूर्ण झालं की मी दाखवते तुम्हाला. पिल्लू उठ की, पिल्लू उठ की, मला पटकन आवरा मग. हा आता काय सारखं तेच ग परे. उघडते रोज खाल्लं सगळं रक्त आठवत बसते. आता मामाला विचार थांबायला का लावलं नाही. हा मामाला विचार. सोनू तुला पण भेटायचं होतं ना, तू रडत नाही. परला लय भेटायचं होतं. काय करावं ग बाई. असू दे, परत जाऊ एके दिवशी भेटायला. काय गड्ड्याला जाऊ. गड्ड्याची गड्ड्या अगं हे करायचंय, फिटिंग करायचं अजून झालं. बरं घालून दाखव घडी मोड. हा मग ते फॉल धुवून ठेवले. उद्या साड्यांना फॉल लावायचं एखादी साडीला बघून. दुखलं काय. असू दे असू दे, दिष्टीची आहे ती ग. असू दे जाऊ. हात पाय तोंड बघू. पाठीमागचं बोट येतात काय दिसतंय. थांब ऐक थांब. हा असं सरळ घाल ना. छान वाटतंय. असा ब्लाऊज शिवलाय बघा मी. आणि पप काढलाय. हा बाहेरला पप काढलाय असा. कसा पडा लागले सोनू. कॅलेंडर आणलाय भाऊ. तिच्या विजापूरला घालवायचं होतं म्हणून मामा वरडायला लागला म्हणून गेली. एरवी 11 वाजता थांबते की ग परी. रडू कसे येते का माहिती बाई. मला तर आश्चर्यच वाटते बाई. परीला रडू म्हणजे डोळ्यात पाणी वरच आहे. जा हात पाय धुवू, मग चहा धुते ते बाळाला पाहिजे. चला जा. हा बाळाला आहे आज. जा आजीला मिरच्या भरू लाग जा. हो बाबांचा बर्थडे 25 तारखेला आहे ना, 26 तारखेला असायला पाहिजे. मग 26 तारखेला आजी 26 तारखेलाच बाबाचा वाढदिवस करते. 26 जानेवारी आहे म्हणून देशाचं. चला मला ब्लाऊज करू दे. जा पटकून उठ 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 उठ. मामीला बोलत नाही का. सरांना जर शाळा लवकर सोडा म्हणायच नाही का. हा
उठ उठ परी उठ उठ लवकर, शाने आहे ना तू. वेडा बाई वेडा. आज वहिनीने मला स्वयंपाकाला सुट्टी दिलेली आहे. जसं की बघा बाजरीची पातळ छान भाकरी पूर्ण वेळ आणलेला आहे. आणि दरवेळेस आई बिस्किट भरपूर आणते, परी ऐकणार नाही म्हणून तिच्यामुळे आम्हाला पण आईनं काय आणलं नाही. मटकीचा थोडासा रस्सा आहे, संध्याकाळ स्वयंपाक नाही. रोज सई आणि परी आणि आई मिरच्या वाळू घालू लागतात, खाली आणू लागतात. पण आज काय झालंय, मूड गेलाय मुलींचं, मामा मामी नसल्यामुळे. काही हरकत नाही, वरती जाऊन पटपट आईनं मिरच्या गोळा करून घेऊन आले. आणि हेच बघा ब्लाऊज वेअर केलेला आहे दाखवण्यासाठी. तर हे बघा असं पप काढलेलं आहे. आणि माप कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. जेव्हा ही साडी आणि ब्लाऊज वेअर करेन त्या दिवशी मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. तर चला इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे. बाय.